गजानना खरं तर फार अर्थ आहे. मी 2-3 गजरामध्ये याच्या मागे बोललो असेल, याबद्दल बोललो की नाही. कथेला साधे सांगून हा गजर घेतला, पहिला, आणि मग ही फक्त एका बाबा नावं घेतलीत की अवसात, दुसरी नावं का नाही घेतली की सर थोडे, पण याला काहीतरी अर्थ आहे. निवृत्ती, वेळेवर प्रत्येक गोष्टीतून निवृत्ती घेता आली पाहिजे तर ज्ञान मिळेल. निवृत्ती घेतल्याशिवाय ज्ञान भगवंताबद्दल चाललंय. संसारातून योग्य वेळ निवृत्त व्हावा आश्रमामध्ये तर भगवंताचं ज्ञान होईल. निवृत्ती ज्ञान देव, आणि मग कोणत्या मार्गाने जायचं तो सोपान दृष्टी समोर येईल, आणि त्याने केला तर मुक्ती मिळेल. आणि ती मुक्ती मिळाल्यानंतर कळेल ह्या सगळ्या सृष्टीचा करता एकच नाथ आहे, आणि त्याचं नाव आम्ही देव म्हणून घेतोय, एकनाथ नामदेव. आणि मग ज्यांचा अभंग घेतला ते तुकाराम महाराज तेच सांगताय, दासी आठवावा हरी, त्याचं नाव आठवा प्रत्येक वेळेला. लक्षात आलं की नाही? असा हा आणखीन गजर आहे. आणि असा गजर पंढरपूरला नित्य सुरू असतो. आणि अनेक संत, हे जसे 7 जण आहेत, तसे वेगवेगळे अनेक संत आहेत. असे म्हटलं आजचा आपला जो सिद्धांत आहे, पडता जड भारी दासी आठवावा हरी, याला साजेसं ज्यांचं आचरण होतं त्यांच्याबद्दल उत्तरंगामध्ये उरलेल्या बघूया. दुपारची वेळ, कीर्तनाची वेळ आज रात्रीची आहे, पण कथा भागाची जी वेळ आहे ती दुपारची वेळ. आणि त्या घरातली परंपरा होती. पुन्हा बघायचं सांगतो, परंपरेचं प्रदर्शन नको तिथे नको त्या माणसासमोर करायला जायचं नाही. एक फार मोठे कीर्तनकार बुवा, जे रोज तिने ते काळ संध्या वगैरे करत होते, सगळं वैश्वदेव सगळं चाललं होतं. हे एका घरी, मी कीर्तन त्या गावात आले होते, त्या घरी जीवाला बोलवायची प्रथा आहे. मी काल म्हटलं तसं बुवाला, त्याने जीवाला बोलावली बुवाला, आणि त्या घरच्या यजमानाला बुवाला थोडं शायनिंग मारायची इच्छा निर्माण झाली, आणि ती परफेक्ट शब्द म्हणून वापरला. जीवाला अशी पानं घेतलेली, आणि त्या घरच्या यजमानाने फिरवलं, त्याची चित्रावती घातली. नको तेव्हा मुलं बोलतात. मला पटकन प्रश्न विचारला, बाबा आजच फक्त पानाच्या बाहेर 4 शीतं का ठेवली? काही गरज होती का त्या बुवाला विरोध चित्रावती घालतोय दाखवायची? बुवा काही बोललं नाही, समजून गेले. माझ्यावर साधी करायची गोष्ट आहे का? पण आपण ज्या घराबद्दल बोलतोय त्या घरातली परंपरा अशी दाखवण्याची नव्हती. तर तिथे दुपारच्या वेळेला परंपरा अशी होती की दरवाजाच्या बाहेर जावं, लांबवर बघावं रस्त्यामध्ये कुणी येतंय का. कुणी येत असेल तर त्याला बोलवावी, घरामध्ये घ्यावी. नाही तर आमच्याकडची पद्धत कशी, पानं घेते, दरवाजा लावून घ्या बाहेर जाणे, तर तेवढ्यात कोणतरी टपकेल.
या घरातली पद्धत अशी होती, लांबवर कोणी दिसत असेल तर त्याला बोलवावी. अतिथी त्याला म्हणतात. दुपारच्या वेळी आलाय ना, त्याला जेवायला आपल्या बरोबर पंक्तीला बसवावी, जीव खाऊ घालावी आणि परत. अशी ज्या घरची प्रथा होती, त्या घरचे यजमान बाहेर पडले त्या दिवशी, आणि बाहेर पडतात तर खरंच एक अतिशय ज्याचं पोट खपाटीला गेलाय असा ब्राह्मण बाहेर होता. त्याला बोलावला, आत पाटावर बसवला आणि आपल्या बरोबर जेवायला बसवला. जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्या अतिथीच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागले. पंत विचारतात, रडता का? भोजनाला सुरुवात करा. तो म्हणाला, आज 1 महिन्यानंतर असं भरलेलं ताट बघितलं. गेल्या 1 महिन्यामध्ये माझ्या घरातली चूल पेटली नाही. या आमटीच्या वाटीत माझा मुलगा मला दिसतो, या भातात माझी बायको मला दिसते. कसा घास जाईल मला? ती तिकडे उपाशी असताना मी कसा जीव? पंतांच्या लक्षात, पंतांनी सांगितलं, काळजी नका, तुम्ही पोटभर समाधानात जेवा. तुमच्या घरच्या माणसाला पुढच्या महिनाभर पुरेल इतकं देईल. तो जेवला. जेवल्यानंतर बोलल्याप्रमाणे पंतांनी त्याला गाडीभर अन्न दिलंय. असे होते पंत. पुढचे पेदर भद्रराज सेवा करके, याने पहिले होता बेदर उपकी, बेदर उपकी, बेदर उपकी सेवा करके. विठ्ठल चरण राधे, विठ्ठल धर्ममूर्ती होते दामाजी. बोलल्याप्रमाणे वागले. त्याला गाडीभर अन्न दिलं, पण हात जोडून विनंती केली. देणारा मी नाही, तो भगवंत आहे, हे त्याच आहे, तेव्हा त्याचं नाव घे. हे घेऊन जाताना माझं नाव घे नाही सांगितलं. मंगळवेढ्यामध्ये बेदर बादशाच्या कडे मंगळवेढ्याचा कारभार पाहत होते पंत. आणि इथे आलेला हा याचक होता पंढरपुरात. त्याला परत पाठवलं. गाडीवर खरंच अन्न दिलं. तो घरी गेला. गाडी बैलगाडीने जात होतं ते सगळं. पंढरपूरच्या वेशीच्या आत गेला आणि महिनाभर जिथे प्रचंड दुष्काळ होता तिथली लोक गाडीवर अन्न आलंय म्हटल्यानंतर तुटून पडली हो त्या गाडीवर. लोकांचा इलाज नव्हता, चूक नव्हती, लक्षात घ्या. महिन्याभरात अन्न पाहिलं नव्हतं. आणि याला विचारतायत, अरे या दुष्काळाच्या काळामध्ये इतकं गाडीभर तुला अन्न देणारा आहे तरी कोण? यांनी हात जोडून सांगितलं, मी मंगळवेढ्याला गेलो होतो, तिथे दामाजी पंत आहे, त्यांनी मला हे दिलं. बस एवढं कळलं लोकांना. महिनाभर उपवास होता. सगळे लोक होते तसे धावत निघाले पंढरपुरातून मंगळवेढ्याला. मध्यमामध्ये झाला शुदेचा कडाड, लोक मरती तडातड. इतकी वाईट अवस्था होती. तेव्हा दुष्काळाची धाड पंताकडे मारली. इतका दुष्काळ होता की तिथून ते लोक निघाले की कोणीतरी दामाजी पंत नावाचा माणूस आहे ज्याच्याकडे भरपूर धान्य आहे. मग आपल्याला ते मिळावं म्हणून धावलंय हो. आणि मंगळवेढ्यामध्ये येऊन
पंतांच्या घराच्या समोर उभे राहिले. द्वारा पुढे कोल्हे कूक, लोक म्हणती भूक भूक उदुळे. पंताकडे टूक टूक दीन वदने मारती. काय रचना आहे त्या भूमीच्या लक्षात घ्या. लोक आले आणि कोल्हे जसे ओरडतात की नाही, कोल्हे कुई सोडून आपण त्याला, तशी कोल्हे कुई सुरू झाली. पंत पंत दरवाजा उघडा, धान्य द्या धान्य द्या धान्य द्या. पंतांनी पाहिलं, पंढरपुरातून आले होते सगळे लोक, मंगळगड्यापर्यंत आले होते, मधलं अंतर पार करून धावत आले होते. पंतांपुढे प्रश्न निर्माण झाला, काय करू? लक्षात घ्या, धन्य आहे पण ते द्यायचा अधिकार माझ्याजवळ नाही. पण ह्या एवढ्या भुकेल्या जनतेला माझ्याकडे असून मी दिलं नाही तर तोही अपराध होईल. आणि ह्या लोकांचं मागणं काय आहे? यवन खाली नीरे सार नीरे गरे नीरे सार नीरे गम पंढरपूर के विजय सब मिल कर, पंढरपूर के विजय सब मिल कर, दामाजी दरवाजे दामाजी दरवाजे. धन दौलत नहीं मागत दाता. मध्यमामध्ये गाता येणार नाही वरती, म्हणून खाली धन दौलत नहीं मागत दाता, धन दौलत नहीं मागत दाता. सिर्फ अनाज को दीजिए, सिर्फ अनाज को दीजिए, सिर्फ अनाज को दीजिए. धन दौलत नाही मागत तुमच्याजवळ, फक्त धान्य द्या. फक्त धान्य द्या. पंत पत्नीशी बोलताय, काय करू ग? मोठी दयनीय अवस्था झाली होती पंतांची. 5 सहस्र सारे जण, 5 सहस्र सारे जण धान्य वाचतील त्यांचे प्राण. हे करता आपण कायच करूया. हजारात लोक बाहेर आहेत आणि आपल्याकडचं असलेलं धान्य त्यांना दिलं ना तर त्यांचे प्राण वाचतील. आणि हे जर आपण केलं नाही तर आपल्या असण्याचा काय उपयोग आहे? पंतांची पत्नी होती, गेली 100 वर्षाची कीर्तनाची परंपरा आहे असं म्हणतो मी. आणि कदाचित नामाजी पंतांचं आख्यान कधी ना कधी तरी कोणी केलं असेल. ते आठवत असलं तर बघा आणि मला दामाजी पंतांच्या पत्नीचं नाव सांगा. फार कठीण प्रश्न टाकला, उत्तर देऊनच पुढे जाईल. फार शोधाशोध केले गेले 5 महिने, काही गरज नव्हती. मी ज्या 4-5 वंश ऐकले त्यातल्या कोणीच सांगितले नाही, मी सांगायला बांधलेलं नाही. सावित्रीबाई पत्नीशी संवाद करतायत, इतके लोक भुकेले बाहेर आहेत, आपल्याकडे धान्य आहे आणि पण दिलं नाही तर आपल्याला काय अर्थ आहे? संधी आली आपल्याला, भगवंताने संधी दिली, इतक्या लोकांचं पोट भरायची संधी आहे. आणि हे आपण जर केलं नाही तर आपला उपयोग नाही. बरोबर तुम्ही आम्ही
वेदू तनू पत्नीचा आणखी टेन्शन घेतलाय. तुम्ही आम्ही वेदू तनू सकल होतील जतनू. आपण दोघांनी एक काम केलं इतक्या लोकांचे प्राण वाचतील. तुम्ही आम्ही वेदू तनू सकल होतील जतनू. विठ्ठल चरणी वेतनू प्राणाउलट सोडिले. पत्नीला सांगितलं कदाचित आपण असे वागलो ज्या धन्यावर आपला अधिकार नाही ते या लोकांना वाटलं तर कदाचित आपले प्राण जातील. पण दोघांचे प्राण जातील इतक्या जणांचे वाचतील. विठ्ठलावर भरोसा ठेवूया आणि आपल्या प्राणावर उदक सोडूया. काय नवरा बायको असतील लक्षात. आणि दोघांचा विषय झाला म्हणून मग काय सांगितलं पत्नी महत्वाची आहे. नातं मी मुद्दाम सांगतो मला माहिती नाही ते कधी दामाजी पंतांचं आख्यान झालंय पण पहिला प्रसंग आणि शेवटचा प्रसंग कायम दुवा रंगवतात या आख्यानामध्ये. मी मधला रंगवायचा असं ठरवलं नंतर झालं आणि पंत बाहेर आले. दरवाजा उघडला आणि जनता जनार्दनाला असा नमस्कार केला. तिकडे बाहेर चाललं होतं पंत धान्य द्या पंत धान्य द्या. धन दौलत नाही मागत दाता सिर्फ अनाज को दीजिए. पंत म्हणाले होय आहे माझ्याकडे धान्य माझं नाहीये बादशाच आहे पण माझ्याकडे ठेवलंय. आणि आज तुमची अवस्था बघून ही लेकरं मुलं बाळ उपाशी मरतील हे माझ्याच्याने पावत नाही म्हणून मी ते तुम्हाला देतोय नक्की. पण लक्षात घ्या देणारा मी नाही म्हणून देणारा मी नाही. लक्षात घ्या देत असून सांगत होते देणारा मी नाही भगवंत आहे. कारण अन्न हे परब्रह्म आहे. कसं आहे ते पटवून देतो. तुम्ही सगळेजण आज येताना जेवून आला असाल. जेवणामध्ये भात असेल आमटी असेल म्हणजे डाळ आणि भात असं आपण ठेवूया. तांदूळ आणि डाळ कुठून आली घरात दुकानातून आली. दुकानात कुठून आली शेतातून आली. शेतात कुणामुळे आली शेतकऱ्यामुळे आली. पण शेतकऱ्याने शेतामध्ये भात आणि डाळ रुजत घातल्यानंतर त्याच्यावर ते येण्याचं शेतकऱ्याच्या तरी हातात आहे का हो. फक्त भगवंत ही गोष्ट करू शकतो. अन्नाला परब्रह्म का म्हटलंय तर हे परब्रह्म स्वरूप जसं आहे ना तसंच ते आहे. फक्त भगवंताची लीला आहे तुमच्या आमच्यासाठी अन्न निर्माण करणे. मग परब्रह्म स्वरूप असणारं अन्न मी तुमच्यासाठी त्याच्या आशीर्वादाने देतोय तेव्हा त्याच्या नावाचा गजर करा. दरबारीमध्ये सांगितलं आणि सगळे लोक धावले हो. गाड्या गोड्या अपार धान्य लुटते अपार. करिता हरिनामाचा गजर करिता हरिनामाचा गजर पुंडलिक वरदा विठ्ठल. लुटून द्यायला लागले सगळे. सगळं धान्य दिलं आनंदात लोक. आणि यांनी सांगितलं होतं हात जोडून हरिनामाचा गजर. पंढरपूरच्या विठ्ठलाचा गजर करत करत लोकांनी धान्य दिलं. लोक आनंदी झाले लोक सुखी झाले. पंतांच्या आणि पंतांच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते. लक्षात घ्या काही वाईट नव्हतं वाटलं धान्य केल्याचं. सत्कार नाही लागलं. पण कोणी ना कोणीतरी विघ्न संतोष असतोच. नेमकं तसंच झालं. पाहवलं नाही तिथे एका ब्राह्मण समाजाच्या माणसाला तेथे मुजुमदार
ब्राह्मण तेथे कानडा ब्राह्मण तेथे तेथे कानडा ब्राह्मण तेथे फिर्याद लिहून पाठवी शिवरंजनीच आहे फिर्याद लिहून फिर्याद लिहून फिर्याद लिहून पाठवी फिर्याद लिहून पाठवी पाठवी तेथे उद्गार कानडा ब्राह्मण तेथे उद्गार कानडा ब्राह्मण तेथे उद्गार बादशाहकडे फिर्याद घेऊन पाठवली बादशाहच्या जवळ ती फिर्याद गेली आणि बादशाहच तो ताबडतोब फरमान सुटलं कोण देवत ले आओ वह दामाजी को ले आओ वह दामाजी को आती न पाओ बताओ ले आओ वह दामाजी को आती न पाओ बताओ नादेव को देवो येते नादेव को येते आती सूर धराओ आज्ञा झाली ताबडतोब दामाजी पंताला पकडून आणा आणि मारून टाका निघाले दोन यवन सरदार आणखी ताबडतोब बादशाची आज्ञा राजाज्ञा म्हणता येत नाही ताबडतोब आले आणि जिथून आपण कथेला सुरुवात केली होती त्याच वेळेच्या दुपारच्या वेळेला आणखी पंतांच्या दरवाजाच्या बाहेर पुन्हा एकदा पंत दरवाजा खोलो पंत पंत जेवायला बसत होते थांबले बाहेर गेले दरवाजा उघडला यवन सरदार बघितले आणि पंतांच्या लक्षात आलं काय झालं ताबडतोब बादशाने बोलावलाय तुम्ही जो अपराध केलात तो बादशापर्यंत पोहोचलाय आणि तुम्हाला शिक्षा नक्की आहे चलो पंत होते हात जोडले येतो तुमच्याबरोबर पण दुपारच्या वेळी आले ना आणि माझ्या घरची परंपरा आहे आलेला अतिथी विनमुख जाऊ नये माझ्या बरोबर तेवढं जेवण करा आणि मी लगेच येतो तुमच्याबरोबर यवन सरदार बोलू नये खायला मिळतं म्हटलं तर मी नाही म्हणते का हे हळूच यवन सरदार बसले पंतांबरोबर आणखीन भोजनाला काय झालंय पत्नीच्या लक्षात आलं पंतांच्या लक्षात आलं की आता पुढे काही खरं नाही आहे पत्नी का हुशार असते लक्षात घ्या पत्नी वाढत आली वळता वळता त्या यवन सरदाराला ती म्हणते जाता जाता बेदरला जाता थोडीशी वाट वाकडी करून पंढरपूरला जाल का आमच्या याना त्या भगवंताचं दर्शन नहीं नहीं ऐसा नहीं होगा ऐसा आदेश नहीं है सीधे बेदर जाएगे म्हणेपर्यंत सावित्रीबाईंनी आपल्या बांगड्या काढून त्या यवनाच्या ताटात ठेवल्या होत्या क्यों नहीं इतनी सी बात है इतनी सीधी बात पंढरपुर होके जाएंगे पत्नी हुशार असते म्हटलं ते म्हणून कबूल झाले पंताला देखील आनंद झाला जाता जाता माझ्या भगवंताचं दर्शन घेऊन जाईल कारण पुन्हा इथे येणार नाही हे नक्की होतं जेवण झालं ते यवन बाहेर उभे राहिले आणि फार
करुण प्रसंग निर्माण झाला लक्षात. पंत आतल्या खोलीत आले आणि सावित्रीबाईकडे पाहिलं. पुन्हा एकमेकांची भेट होईल की नाही याची नक्की खात्री नव्हती लक्षात. पंत म्हणतायत येतो आम्ही. सावित्रीबाई पंताला म्हणते तुम्ही एकटेच जाताय. आपण दोघांनी ठरवलं होतं ना, मग जे काय होईल ना ते दोघांनी सहन करू. आणि म्हणून पंतांची पत्नी पंतांना सांगते राहू कशी मी चरणा सोडून, राहू कशी मी चरणा सोडून, राहू कशी मी चरणा सोडून. हे मधलं भाग आहे. राहू कशी मी चरणा सोडून, एकली येथे भवन गमे वन, एकली येथे भवन गमे वन, राहू कशी मी चरणा सोडून. एकटी जर राहिले ना तर घर मला खायला गेलो. आणि म्हणून मी काय करते, येते संगे नाथा द्यावे, येते संगे नाथा द्यावे, येते संगे नाथा द्यावे, संगती सुख अति दुःखही भोगीन. याला पत्नी म्हणतात. इतक्या वर्षात तुमच्या बरोबर सुख भोगलंय, आता बादशाकडे जाऊन दुःख भोगायचंय, ते दोघांनी भोगूया. येते संगे नाथा द्यावे, संगती सुख अति दुःखही भोगीन, आपुल्या विरहे त्यजिन मी प्राणा, आपुल्या विरहे त्यजिन मी प्राणा, सोडून जाऊ राहू कशी मी चरणा सोडून, राहू कशी मी चरणा सोडून, राहू कशी मी चरणा सोडून. अशी साथ देणारी भक्ती आहे लक्षात. पण नाथाने तिची समजूत काढली. तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण दोघांनी निर्णय घेऊन धान्य वाटलं होतं. मग आता तिथे जाऊन जी शिक्षा होईल ती दोघांनी मिळून बघू. तिथे एकटीला तुला राहणं शक्य नाही माझ्याशिवाय. मला समजतात बरं तुझ्या भावना, पण त्याचबरोबर माझा विचार घे. त्या परमुलखामध्ये बादशाकडे जायचंय. स्त्रियांना तिथे कोणत्या प्रकारची वागणूक देत असतील याची खात्री नाही. तेव्हा आपला हा जो सुखाचा संसार चालला होता, हा तुला झेपेल त्या पद्धतीने तू इथेच राहून चालव. मी तिकडची आघाडी सांभाळतो, तू इकडची आघाडी सांभाळ. असं समजावणीच्या स्वरामध्ये, काफीमध्ये पंतांनी पत्नीला सांगितलं. किती समजावलं बघा आता. शोक नको करू भार्ये, भार्ये, शोक नको करू भार्ये, सत्पक्षाला यश ये आये, सत्पक्षाला यश ये आये, शोक नको करू भार्ये.
जसे मरणाची मजला अर्पण केली तनुधर्माला अर्पण केली तनुधर्माला दिल कैसी कार्ये कष्टा वाचुनी कधी मज कार्ये कष्टा वाचुनी कधी मज कार्ये शुकर हो करू कार्ये कटकर में धरिता हाती जनपद त्याते वेडा गणती आपली पद्धतीच आहे आपण आधी त्याला वेडा ठरवतो कटकर में धरिता हाती जनपद त्याते वेडा गणती विजयी होता त्याते भजती विजयी होता त्याते भजती सहन करावी धैर्य सहन करावी धैर्य दुःखा मागुनी सुख ये आये दुःखा मागुनी सुख ये आये शुकन हो करू आये आये शुकन हो करू शुकन हो करू शुकन हो करू आये किती छान समजावलं बघा. दुःख मागुनी सुख ये आये शोक नको करू माये मला त्रास होईल पण तू तर सुखात राहशील. आणि सावित्रीबाईंना पटलं आणि पंत त्या यवन सरदारांबरोबर निघाले. पण आधीच ठरलं होतं जाताना पंढरपूरला जायचं. मंगळवेढ्यातून 24 किलोमीटर अंतर आहे. पंढरपूरला भगवंता समोर जाऊन पंत उभे राहिले आणि त्याला जे लक्षात आलं भगवंता कदाचित हे शेवटचं दर्शन असेल. पण एकच सांगतो मी काहीच चुकी केली नाही ईश्वरंजनी मी काहीच चुकी नाही केले भगवंता. जनता जनार्दनासाठी तुझ्या मुलाबाळांसाठी ते अवतार केलंय. मला माझ्या प्राणांची पर्वा नाही भगवंता आणि माझी काही तर इच्छा पण राहिली नाही. पुढचा जन्म दिलास फक्त तुझ्या द्वारी दे एवढीच इच्छा आहे. एवढंच भगवंताला आणखीन सांगितलं आणि भगवंताला सांगितलं आता ये तुझ्या एकंदर या यवनांचं बोलणं बघा तुझं ऐकतोय तिथे गेल्यानंतर परत नाही तुझ्या दरबारात. पुन्हा मी केशवा न येते पुन्हा मी केशवा न येते आता ये तुम्हारी आता ये तुम्हारी आणि यवन सरदारांबरोबर पंत निघाले. पंत बाहेर पडले त्या क्षणी भगवंतानी आपल्या मनोरंगाशी गेला. पडता जडभारी दासी आठवा भारी. आपल्या शक्तीच्या बाहेरच संकट आलं होतं म्हटल्यानंतर पंताने भगवंताला हाक मारली होती फक्त आणि हाकेला धावून आला होतो. रुक्मिणी मात्र म्हणतो मला गेलं पाहिजे पण आज वेगळ्या रूपाचं जावं लागेल.
भगवंताला सगळं माहितीच होतं काय करायचं काय कसं करायचं. आणि भगवंत पंतांच्या आधी महाराजचं रूप घेऊन जो काही आणखीन पैसा अडका ते गरजेचा होता त्याला दाम असं म्हटलंय तो असा गाठोड्यामध्ये घेतला आणि भगवंत बेदरच्या बादशाच्या दरबारामध्ये पंतांच्या आधी जाऊन पोहोचले. जोहार मायबाप जोहार महार मी मंगळ वेढ्याचा बंदा गुलाब हाजीर आहे पंतांच्या घरचा. तेव्हापासून आपण हा जोहार शब्द ऐकतो बरोबर ना. जिथे जिथे आख्यान ऐकलं जोहार मायबाप गाणं म्हटलं गेलं तिथे पण या जोहार शब्दाची देखील एक मजा आहे लक्षात घ्या. जोहार रमण मुनींचा जोहार जोहार रमण मुनींचा रुक्मिणीच्या कंठीचाच जोहार जोहारत कैवारी यवन करीतो महार जोहार. काय प्रतिभा होती त्या लोकांची. एक शब्द पण कसा गोल गोल फिरवतात बघा. आणि त्या यवनांच्या बादशाच्या दरबारामध्ये जोहार करतोय हा. आणि बादशाह म्हणतोय कोण आहे लाव. आणि लक्षात घ्या कधी कधी काय होतं माहितीये का आपल्यापेक्षा थोडा वेगळा माणूस आला त्याला आपोआप वाट करून दिली जाते. नेमकं याचं जे काही रूप होतं ते रूप बघून दरबारातल्या सगळ्यांनी वाट करून दिली हो बादशाच्या समोर जाऊन उभा राहिला. बरं याला कुणाची भीती हो. अख्ख्या दुनियेचा बादशाह होता. बादशाह म्हणतात हा कौन है कौन है. हा मैं कहां से आए. मंगळवेढा से. हा हा मंगळवेढा दामाजी पंतांचा ज्यांनी माझी कोठी लुटली माझं धान्य वाटलं बोलावलंय त्याला. माझ्या परवानगीशिवाय गुन्हा करतात म्हणजे काय. नाही 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 माझ्या धन्याने गुन्हा नाही केला. त्याची काय बी चुकी नाही त्याची काय बी गुन्हेगारी नाही. अरे नाही कशी अहो मुलाबाळांची भुकेल्या लेकरांची धान वाटला ही काय माझ्या धन्याची चुकी आहे होय. आणि वाटलेलं धान त्याचा सगळा दाम माझ्या संकट पाठवलाय की माझ्या काय बी धन्याची चुकी नाही तो गुन्हेगार नाही नाही. बादशाह म्हणतो असं धान्य वाटलं आणि त्याचं सगळं. अरे पण किती वाटलं काय त्याचा हिशोब काय. माझा धनी तसा नाही. आणि आपलं आणखी तो मुंडास होत ते मुंडास असं काढलं मुंडाशात बांधली चिठी बांधली चिठी फेकितो तुंद जगजेठी. दादाजीने लुटली जी कोठी लुटली जी कोठी लुटली जी कोठी. त्याच नाव नाव बदनात पाहिला असा मगाशी सांगितलं भगवंताच्या पॉलिसी चूक होत
नाही. त्या कागदावर परफेक्ट सगळ्या धान्याचा कोठीतल्या हिशोब लिहिलेला होता. तंतोतंत यांनी अगदी उभ्या आडव्या आता करत नाहीत बेडला अशा. आता बेडची वेगळी पद्धत म्हणजे जी वाटच लावून टाकली. उभ्या आणि आडव्या बेडला करून बघितल्या कारकुनानी आणि बादशाला सांगितलं हिशोब बरोबर आहे, हिशोबात चूक नाही. आणि चालत नाही आपल्याला, पण नाथांच्यातलं ना एक पैची चूक चालत नाही आपल्याला, पण त्या हिशोबात नव्हती. बादशाह म्हणाला बरोबर आहे, हिशोब बरोबर आहे, पण याच्या दामाचं काय? तो म्हणाला आहे ना. आणि आपल्या करवटीची ती आणखी तो बटवा काढला, त्याच्याशी गाठ उघडली आणि तो असा तिरका केला. खळखळा ओटिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. खळखळा ओटिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. एक बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शाखारी पोट तोंडात झाला प्रहार पंढरीनाथ. रुजा 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 रुजा. खरंच बादशाला पाहिलं नव्हतं अशा मोहरा पुढे पडल्या होत्या. त्या मजूर पाहिल्या, सगळं तंतोतंत जमलं होतं, पण एकंदरीत त्याचं ते काही रूप होत. ते बादशाह बघत बसला होता आल्यापासून की वेगळं दिसतंय काहीतरी काम. आणि म्हणून विचारलं पंतांचा नको रेस? होय. नाव काय? इटू धेड म्हणतात. इटू धेड. हो. किती वर्ष पंतांकडे कामाला? उत्तर फार छान दिलं, लक्षात घ्या. साखर दामाजीचा, साखर दामाजीचा रुळकर आहे अनेक जन्मांचा. भाकर तुकडा खाणे जितुका देईल भक्त नेमाचा. नेमाने आणि प्रेमाने करायचं गेलं होतं. बरोबर आहे ना? वर्षानुवर्ष रोज आलेल्या अतिथीला जिवायला घालणारे नाथ पंत, लक्षात घ्या. आणि म्हणून उत्तर दिलंय जन्मोजन्मीचा, पुढच्या रूपात आपल्याकडे कोण येईल, कधी जीवन जाईल. जन्मोजन्मीचा ऋणकर आहे मी पंतांचा, असं उत्तर दिलंय. आणि विठू निघून गेला लक्षात त्या क्षणात. पण लक्षात घ्या, बादशाला चैन पडेल. याचं बोलणं, याचं वागणं, याचं असणं, याचं दिसणं. आपल्या कसे डोळे म्हटले तरी समोर एखादी मूर्ती दिसते. बादशाच्या समोर सारखा तो विठू धेड दिसायला लागला. बादशाह बेचैनी झाला, लक्षात घ्या. बरोबर, बादशाह बेचैनी झाला की हे जे मी बघतोय ते काही नॉर्मल दिसत नाही. मी मराठीत सांगतो. आणि बादशाच्या मनामध्ये योग्य भाव आला. धेड तेरी सूरत की छबी न्यारी, धेड तेरी सूरत की छबी न्यारी, धेड तेरी सूरत की छबी न्यारी. यही खुदा है, यही खुदा है, त्रिभुवन की अखनारी, त्रिभुवन की अखनारी. धेड तेरी सूरत की छबी न्यारी,
चालक कुंज विहारी ऐसा धेड़ कभी नहीं देखा, ऐसा धेड़ कभी नहीं देखा। इतनी उम्र हमारी, इतनी उम्र हमारी, धेड़ तेरी सूरत की छवि न्यारी, धेड़ तेरी सूरत की छवि न्यारी, धेड़ तेरी सूरत की छवि न्यारी। आणि अशा विचारामध्ये बादशाह आहेत तोपर्यंत ते यवन सरदार दामाजी पंताला घेऊन दरबारामध्ये हजर झाले। हाँ, दामाजी को लाया है तंद्रीत होता बादशाह, उनको छोड़ दो। त्या यवन सरदारांच्या लक्षात येत नव्हतं की मगाशी सांगितलं त्याला आडा आणि ठार मारा तेव्हा हा शुद्धीत होता, आणल्यानंतर उसको छोड़ दो म्हणतो आता शुद्धी दे। राजाच्या पुढे बोलता येतं का? नाही। आपल्याला काय पंतालाही आश्चर्य वाटलं, पण एकंदर त्या यवन सरदाराकडून ऐकलं होतं गेल्यानंतर आपली मान जाणार नक्की। बादशाह पंतांना विचारतोय, दामाजी आओ। दामाजी म्हणतात, सरकार भुकेलेला गोरगरिबा लोकांना आपलं आणखी अन्न देणं गरजेचं होतं म्हणून दिलं। हाँ, मालूम है हमको, मालूम है हमको मालूम है, आपने सारा धान दे दिया और उसका दाम भी हमको भेज दिया, हिसाब बराबर। पंत म्हणतात, कधी दिलं दाम? हाँ, आपका नौकर आया था हमारे यहाँ। पंत म्हणतात, मी कुठचा नौकर नाही पाठवला। नहीं, कैसा? उसका नाम भी बताया उसने। पंत म्हणतात, काय सांगितलं? इट्टू धेड, इट्टू धेड आया था और आपका सारा दाम उसने हमें दे दिया, आप जा सकते हो। इट्टू धेड हे नाव ऐकल्या क्षणी पंताने तिथूनच हात जोडले पंढरपूरच्या विठ्ठलाला। अरे भगवंता, माझ्यासाठी महाराज रूप घेऊन आवाज काय? आणि लक्षात घ्या, पंतांनी धाडकन बादशाच्या पायावर लोटांगण घातलं का? अरे भगवंत, बादशाह तुझं भाग्य थोर आहे। त्या भगवंताचं दर्शन झालं तुला। आम्ही ज्याला भगवंत म्हणतो, तू ज्याला अल्लाह म्हणतोस, तो तुझ्या समोर येऊन गेला होता पण तुला कळला नाही। पण माझ्या भगवंताचं दर्शन झालं तुला, धन्य आहेस तू, असं म्हणून पंतांनी बादशाहचे चरण धरले। बादशाह आता सरकला, अरे भगवंत माझ्या घरी मला वाटत होतो, धेड तेरी सूरत की छबी न्यारी। बादशाह म्हणाला, आता ते काय नाही, मग मला आणि पंत देखील म्हणाले, होय आता माझा देखील भगवंताशी हट्ट असणार आहे। अरे भक्ती आम्ही करायची, संकटाच्या वेळेला हाक आम्ही तुम्हाला मारायची आणि तुम्ही दर्शन याला द्यायचं नाही। बादशाह आणि पंत तिथूनच निघाले, पंढरपूरला आले, स्नान केले नदीमध्ये आणि तसेच दरबारामध्ये आले। पंत हात जोडून भगवंताला सांगतात, भगवंता दासी आठवावा हरी, पडता जड भारी। प्राणांतिक संकट आल्यानंतर तुझा धावा केला मनोभावे आणि माझ्यासाठी तू महार बनून धावलास। भगवंता, अरे मला दर्शनाशिवाय तपास ठेवलास। मीही पक्का भक्त आहे, देवाचा आणि प्रेमाचा पण आहे। आता तेच दर्शन मला झाल्याशिवाय मी इथून नाही जाणार। भगवंताने ती इच्छा पुन्हा पूर्ण केली। त्याच रूपात पंताला आणि बादशाला परत दर्शन झालं, लक्षात घ्या। आणि त्या क्षणापासून बेदरचा बादशाह देखील नंतर बदलला। त्याची पुढची कारकीर्द वाचून बघा, पूर्ण बदल झाला बेदरच्या बादशाहमध्ये नंतर। आणि पंताने ठरवलं, भगवंता आजपासून पुढचं अख्खं आयुष्य तुझ्या दरबारात। नंतर पंत पंढरपूरलाच थांबले, लक्षात घ्या। पडता जड भारी दासी आठवावा, पण देवाने प्रेमाने आम्ही त्याची सेवा केली तरच तुमच्या आमच्या बाबतीत देखील हे घडेल। फरक एकच असतो, भगवंत कुणाच्या रूपात
रूपात कशाच्या रूपात आपल्याला येऊन मदत करतो हे आपल्याला देखील कळत नाही. त्याचं योगक्षेम वहाम्यम जे बिरुद आहे तो कधीच चुकत नाही. चुकतो तुम्ही आम्ही त्याला ओळखत नाही. एवढी चूक बाजूला केलीत ना तर आजही भगवंत तुमच्या आमच्यासाठी धावून येतोच याची ग्वाही देतो या गादीवरून. लिहिणे तरीच लिहावे, हरिगुण गण कागदात माझी, लिहिता अखंड तरले भक्त शिरोमणी विराट दामाजी. पडता जड भारी भारी, पडता जड भारी भारी, पडता जड भारी. दासी आठवा हरी, दासी आठवा हरी, दासी आठवा हरी, दासी आठवा आजच्या कथानकाचा विचार केला तर खरं तर हे एक जुनं कथानक आहे, जुनं आख्यान आहे. आणि जिथे इतक्या वर्ष कीर्तन सेवा झाली आहे तिथे करावं का न करावं अशा द्विधा मनस्थितीत गेले महिन्याभर मी होतो. पण म्हटलं ठीक आहे, खूप वर्षापूर्वी कदाचित झालं असेल, गेल्या 7 वर्षात झालेलं याची मला माहिती आहे. आणि म्हटलं थोडा बदल करूयात म्हणून मी मग सांगितलं की मधला भाग वेगळा सांगायचं असं ठरवलं. कारण मी ज्या बुवांचं हे कीर्तन ऐकलंय तो पहिला भाग आणि शेवटचा भाग जास्त रंगवला जातो. म्हणून मी मधला सावित्रीबाई आणि पंत यांचा भाग हा थोडा बाजूला केला जातो वेळेचा विचार करा. म्हणून म्हटलं आपण तिकडे जास्त जोर देऊयात आणि मंगलमूर्तीच्या कृपेने दामाजी पंतांचं आख्यान माझ्यासाठी जे पहिल्यांदाच मी करू शकलो. अर्थात मी सांगितलं असं तोच करून घेतो. आपल्या मनात कधी कधी वेगळं असलं ना तरी त्याच्या मनात असेल तेच होतं. त्यासाठी आपण त्याच्याशी नेमाने आणि प्रेमाने वागावं आणि त्याची भक्ती करावी. तुम्ही आम्ही सगळेजण या मार्गाला लागलो तर नक्की आपलं मंगलमूर्ती करतील याची ग्वाही देऊया आणि त्याचा विसर न व्हावा ते म्हणूया.